मी ते कढई तापायला ठेवली आहे. कढई चांगली तापली. आता मी तूप घालते. आता ही 1 वाटी तूप आहे, तर मी थोडं थोडं करून घालणार आहे. तूप पातळ झालं आहे बघा. आता गॅसची फ्लेम स्लो ठेवा आणि आता घालायचं 1 कप रवा. चांगलं भाजून घ्यायचा रवा. रवा लालसर व्हायला पाहिजे आणि स्लो फ्लेमवरतीच चांगला भाजून घ्यायचा रवा. मी 1 वाटी रवा घेतला ना, तर इथे मी 1 वाटी दूध आणि 2 वाटी पाणी घेतलं आणि चांगली उकळी येऊ दे. अधूनमधून असं तूप घालत बसायचं. जर असं सुकं सुकं वाटत असेल तर. तूप असेल तर तेवढं टेस्ट येईल, चांगली चव येईल. बघा दुधाला चांगली उकळी आली आहे. आता गॅस बंद करते. यामध्ये मी घालते मँगोचा पल्प आणि चांगलं मिक्स करून घेते. सगळीकडे मिक्स व्हायला पाहिजे हे मँगोचा पल्प मस्त पण मिक्स करून झाले. आता ह्यात मी दूध घालते. थोडं थोडं घालते, एकदम नाही घालत कारण ते गरम आहे म्हणून. आणि थोडं करून घालते आणि मिक्स करते चांगलं. आता अजून उरलेलं दूध घातलंय बघा. असं थोडं थोडं घालायचं आणि चांगलं मिक्स करायचं सगळीकडे आणि स्लो फ्लेममध्येच असलं पाहिजे. बघा मँगोचा पल्प राहिला होता बाउलमध्ये, त्यात मी दूध घालून ते परत मी यात घालते. बघा रंग किती मस्त सुरेख आलाय, एकदम पिवळा पिवळा आलाय मस्तपणे. आता घालायचं साखर आणि मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर गोड कमी वाटत असेल तर तुम्ही अजूनही साखर घालू शकतात. आता घालायचं मीठ आणि आता झाकून ठेवते 2 मिनटं स्लो फ्लेमवरती. 2 मिनटं झाली आहे बघा. कसं मस्त एकदम रंग आलाय, मस्त एकदम लुसलुशीत झालाय शिरा. आता वरून घालते मनुका. आता घालते बदामाची कापं. आता घालायचं 1 चमचा वेलची पावडर. तुम्ही कुठलेही ड्रायफ्रुट्स घालू शकता, तुमच्यावरती आहे. आणि आता चांगलं मिक्स करायचं. तर रेडी झाला आपला हा मँगो शिरा. आता मी सर्व करून दाखवते तुम्हाला. आता झालं. आता वरून परत थोडं तूप घालते चव यावी म्हणून. ते बघा तयार झाला मँगो शिरा. मस्त झालाय. तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता. मस्त एकदम आहे. आणि असं छान छान रेसिपीज बघण्यासाठी सान्याज किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा ही रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.